एकीचे बळ ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी अर्थ मोठा. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. चला भेटूया कबुतरांना. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. एकीचे बळ. एका जंगलात अनेक प्रकारची झाडे होती. त्यात एक वडाचे झाडही होते आणि त्या झाडावर एक कबुतरांचा थवा राहत होता. हे कबुतरे दिवसभर धान्य शोधत फिरायची आणि संध्याकाळी आपल्या घरट्यांमध्ये परत यायची. एकदा काय झाले, पावसाळा सुरू झाला आणि पावसामुळे कबुतरांना अन्न शोधणे अवघड झाले. आणि एकदा तर कित्येक दिवस सतत पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व कबुतरे भुकेने व्याकुळ झाली होती, कारण त्यांना अन्न शोधण्यासाठी जाता येत नव्हते. पण काही दिवसातच सकाळी लख्ख सूर्यप्रकाश पडला आणि त्यामुळे कबुतरे आनंदाने धान्याच्या शेताकडे उडून गेली. पण ते धान्याचे शेतही थोडे लांब होते आणि त्यातच त्यांना एका ठिकाणी खूप प्रमाणात धान्य विखुरलेले दिसले. ते पाहून सर्वच कबूतर आनंदित झाले. त्यातले एक कबूतर म्हणाले, अरे बघा, इथे किती धान्य आहे. आता आपल्याला पुढे जायची गरज नाही. इथेच थांबूया. आपण सगळे येथेच पोटभर खाऊया. सर्वच कबूतर तयार झाले, कारण त्यांना खरोखर खूप भूक लागली होती आणि धान्याच्या शेतापर्यंत जायला त्यांना नक्कीच खूप वेळ लागला असता. पण हे सर्व पाहून एक म्हातारे कबूतर म्हणाले, एकाच ठिकाणी एवढं धान्य कुठून आले? हा नक्कीच काहीतरी डाव असणार. मला शंका येते. अशा ठिकाणी येथे धान्य कसे आले? माझे ऐका, हे धान्य मुळीच खाऊ नका. कदाचित आपण अडकले जाऊ. त्यापेक्षा आपण शेतापर्यंत उडत जाऊ आणि तिथले धान्याचे दाणे खाऊयात. पण कबूतर तर खूप भुकेली होती. त्यांनी त्या म्हाताऱ्या कबुतराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि सर्व कबुतरे एक साथ ती दाणे टिपण्यासाठी खाली आली. सर्व कबुतरे पटापट धान्य आपल्या चोचीने टिपू लागले. पण हे म्हातारा कबूतर, म्हणजे सगळ्या कबुतरांमध्ये मोठे असलेले कबूतर, काही खाली उतरले नाही. ते जवळच्याच एका झाडावर या सर्व कबुतरांना पाहत बसले. बाकी कबुतरांनी पोटभर धान्य खाल्ले. कबूतर एकमेकांना सांगत होते, बरे झाले आपल्याला येथे जवळच हे धान्य मिळाले, नाहीतर आपल्याला खूप भूक लागली होती. हो हो, बरे झाले. आणि सर्वच जण आनंदाने धान्याचे दाणे टिपत होते. आता धान्य खाऊन झाल्यानंतर जेव्हा त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे पसरलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले. कबुतरे आपले पंख फडफडू लागली. त्यांच्या आवाजात एकमेकांशी बोलू लागली, अरे रे, आपण तर येथे अडकलोय. त्यांची ही परिस्थिती पाहून ते म्हातारे कबूतर त्यांच्याकडे उडत उडत आले आणि म्हणाले, घाबरू नका, धीर धरा. तुम्ही ह्या जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न तर करा. लगेच आपला धीर सोडू नका. आणि मोठ्या कबुतराचे ऐकून प्रत्येक कबूतर आपापले उडण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते सहज त्या जाळ्यातून निघू शकत नव्हते. कबुतरे आपल्या पंखांची फडफड करू लागले. कबुतरांची ही सर्व गंमत शिकारी जवळच्या झाडामागे लपून पाहत होता. तो कबुतरांना पकडण्यासाठी लगेच पुढे सरसावला. एक एकट्या कबुतरांचे प्रयत्न पाहून म्हातारे कबूतर त्यांना सांगू लागले,
हे बघा, सर्वांनी एकाच वेळी उडण्याचा प्रयत्न करा, तरच आपली येथून सुटका होऊ शकते. हा सल्ला तरी ऐकणार ना? त्यावर कबुतरांनी ताबडतोब म्हाताऱ्या कबुतराने सांगितल्यानुसार एकाच वेळी उडण्याचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य, सर्व कबुतरे जाळ्यासोबत उडत होती. कबुतरांना जाळ्यासोबत उडताना पाहून शिकारी काही अंतर लगेच धावला. मग दमून निराश होऊन तो म्हणाला, अरे रे, मी कबुतरे तर पकडली नाहीतच, पण माझे जाळेही निसटून गेले. कारण जीव वाचवण्यासाठी कबुतरे एकत्रित प्रयत्न करून वेगात उडत होती. म्हाताऱ्या कबुतराने आपल्या सर्व कबूतर मित्रांना त्यांच्या एका चुनमुन नावाच्या उंदराकडे न्यायचे ठरवले आणि त्यानुसार म्हातारे कबूतर उडत होते आणि त्याच्या मागे जाळ्यासहित इतर कबूतरही उडत होते. हळूहळू तो उडणाऱ्या कबुतरांना आपल्यासोबत चुनमुनकडे घेऊन गेला. म्हातारे कबूतर आपल्या इतर कबूतर मित्रांना सांगू लागले, अरे, चुनमुन आपली या जाळ्यातून नक्कीच सुटका करेल. तुम्ही निश्चिंत राहा आणि प्रयत्न करणे सोडू नका. तुम्ही सर्व एकत्र प्रयत्न करत आहात, त्यामुळेच तुम्ही जाळ्यासहित उडू शकत आहात. म्हाताऱ्या कबुतराने आपला मित्र चुनमुनला हाक मारली. त्याचा आवाज ओळखताच चुनमुन आपल्या बिळाच्या लगेच बाहेर आला. चुनमुनला बाहेर आलेले पाहून म्हाताऱ्या कबुतराने त्याला म्हटले, मित्रा, हे जाळे कापून माझ्या सर्व कबूतर मित्रांना मोकळे कर. चुनमुनने ताबडतोब आपल्या मित्रांना बोलावून घेतले. आता सर्व उंदरांनी मिळून ते जाळे कुरतडण्याचे म्हणजे जाळे कापण्याचे काम सुरू केले. आपल्या मित्रांसोबत काही वेळातच ते जाळे कापून चुनमुनने सर्व कबुतरांना मोकळे केले. आपली सुटका झालेली पाहून कबूतर आनंदित झाले आणि त्यांनी उंदराचे आणि त्याच्या मित्रांचे आभार मानले आणि तेथून उडून गेले. सर्व कबुतरे आपले प्राण वाचले म्हणून आनंदित झाले होते. कितीही संकट आले तरी सर्वांनी मिळून त्या संकटावर मात केली होती. आणि अशा प्रकारे कबुतरांची त्यांच्या एकत्रित राहण्यामुळे, एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे आणि वृद्ध म्हणजेच मोठ्या कबुतराचा सल्ला ऐकल्यामुळे त्यांची सुटका झाली होती आणि त्यांचे प्राण देखील वाचले होते. या प्रसंगानंतर त्या सर्व कबुतरांनी आधी वृद्ध कबुतराचा म्हणजेच मोठ्या कबुतराचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. तसेच सर्वजण एकीने राहायला लागले, म्हणजेच एकत्रित राहायला लागले. कारण एकत्रित म्हणजेच सोबतीने राहिल्यास आपण सहजपणे कोणत्याही संकटावर मात करू शकतो. केवळ एकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर एकत्रितपणे कोणत्याही संकटावर सहज मात करता येते. मग मुलांनो, आवडली का गोष्ट? हो परिराणी, गोष्ट खूप छान होती. रोजचे आयुष्य जगताना ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकाल? परिराणी, मी सांगतो, आपण एकटे न राहता समूहाने एकत्रित राहणे फायदेशीर ठरते आणि आपल्याला कोणत्याही संकटावर मात करणे सोपे जाते. हो परिराणी, आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करावा, त्यांचे म्हणणे, त्यांचा सल्ला ऐकावा, कारण त्यात आपलेच हित असते, आपलाच फायदा असतो. म्हणूनच आम्ही ही गोष्ट ऐकून ठरवले की मित्रमैत्रिणींसोबत भांडण न करता एकत्रित राहायचे. हो, आणि कधीही नवीन काही काम करताना मोठ्यांचा सल्ला घ्यायचा, म्हणजेच आपले आई बाबा, आपले शिक्षक यांचा सल्ला घ्यावा. हो, अगदी बरोबर. म्हणून भांडू नका आणि एकत्रित राहा आणि मोठ्यांचा सल्ला नक्की ऐका. म्हणूनच गोष्टीचे तात्पर्य असे
की एकीमध्येच खरी ताकद असते. एकत्र राहिल्यास कोणतीही अडचण सर्वांसोबत सहज सोडवता येते. तसेच अजून एक, आपल्यापेक्षा मोठ्यांचा सल्ला नेहमी ऐकावा, कारण ते केवळ वयाने नाही तर अनुभवाने देखील मोठे असतात. धन्यवाद. ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.